स्पर्श अहंकाराचा. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. शेवटी राखच व्हायचं, मग कशाला इतका ताठपणा? 2 दिवसांच्या जगण्यात कशाला मनात काटेपणा? जिवंतपणी जळतो आपण, मत्सर राग अभिमानात, आणि प्रेम हरवत जातं नकळत या अहंकारात. 4 श्वासाचं आयुष्य, 2 क्षणांचीच आस, म्हणून जप माणुसकी, हाच जगण्याचा ध्यास. नाव पैसा मान सारे इथेच राहून जातील. नाव पैसा मान सारे इथेच राहून जातील. जिंकलेली हृदये मात्र शेवटपर्यंत सोबत राहतील. योगीराज ध्यानस्थांची कीर्ती परिसरात दरवळत होती. योगीराजांचा आश्रम गावापासून जवळच्या अरण्यात होता. अरण्य रम्य होतं. छोटे छोटे तडाग, विस्तीर्ण जलाशयाभोवती अतिशय देखणी वृक्षराजी होती. त्या वृक्षांभोवती वेटोळे घालणाऱ्या लतावेली, त्यांना लागणारी रंगीबेरंगी फुलं त्या अरण्याला सदैव सुशोभित ठेवीत. विशेष म्हणजे सारं अरण्य आपोआप साहजिक वाढत होतं. लहान लहान वृक्ष, मोठ्या झाडांच्या फांद्या खाली पडल्या तरी त्यांना कोणी हलवीत नसे. त्या वनस्पतींच्या खाली सरपटणारे प्राणी आपली बिळं करत, तर त्यांच्यावर नजर ठेवणारे शिकारी पक्षी तसेच वेळोवेळी विश्राम करीत. अरण्यातील सूर्यमुखी फुलं, त्यांच्यावर रेंगाणारी फुलपाखरं, अधूनमधून येणारे भुंगे, हे इथलं खास वैशिष्ट्य होतं. अत्यंत निर्धोकपणे सारं अरण्य वाढत होतं, फुलत होतं. आणि अशाच एका विशाल वृक्षाच्या तळाशी योगीराज ध्यान लावून बसत. त्यावेळी काही काळ अवघं अरण्य यांच्यासाठी स्तब्ध होत असे. योगीराज ध्यानस्थाचं व्यक्तिमत्वही तसंच भव्य, उदात्त होतं. पाणीदार टपोरे डोळे, उंच भाल प्रदेश, खांद्यावर उडणाऱ्या केसांच्या लटी, काटक देहयष्टी, या निसर्गतत्य स्वरूपामुळे योगीराजांचं दर्शन घ्यायला अनेक जण उत्सुक असत. योगीराज कधी सुखासनात, तर कधी पद्यासनबद्ध होत एके जागी स्थिर होत. संध्याकाळी कमळ पुष्पाच्या पाकळ्या नकळत मिटाव्या तशा त्यांच्या पापण्या मिटत. धारदार नासिकेच्या पाळ्या क्षणभर थरथरत. मग सारे काही निश्चय होई. योगीराजांच्या ध्यान करण्याच्या विलक्षण सामर्थ्यामुळे तर त्यांचं ध्यानस्थ असं नामाभिधान झालं होतं. ध्यानस्थ योगीराजांना पाहण्यासाठी दर्शनोत्सुकांची प्रवेशबंदी होती. अगदी मोजके शिक्षक त्यांच्याबरोबर ध्यानाला बसत. ध्यानस्थ योगीराज आणि त्यांचे शिष्यगण हे दृश्य आकाशस्य देववर्षींनीही निमूटपणे बघावं असं होतं. योगीराज मोजकं बोलत, नेमकं बोलत, 1-2 अचूक शब्द आणि मंद स्मित, यातून त्यांचे विचार प्रकट होत. एक दिवस काय झालं, त्यांचा सर्वोत्तम शिष्य विनम्रपणे उभा राहिला. त्रिवार प्रणिपात करून विचारता झाला, प्रभो, आपल्या सहवासात सानिध्यात राहणं हा या पृथ्वी लोकातला अनन्यसाधारण अनुभव आहे. आमची पूर्वजन्मातली पूर्वकर्म श्रेष्ठ,
म्हणून हे शक्य झालं. आपणास एक विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं ध्यानधारणा करता ते विलक्षण आहे. आपण खरेखुरे समाधीस्थ होता. तो मानसिक स्थैर्याचा अजोड नमुना आहे. ध्यानस्थ म्हणाले, शिष्यवरा, केवळ मानसिक स्थैर्य नव्हे, तो अद्वैतानुभव असतो. या ज्ञानाची शिष्यवरानं मनाशी नोंद केली. तो म्हणाला, हे तर खरंच गुरुवर्य, आपणास कल्पनाही नसेल. पण आपली प्रफुल्लचर्या, त्याची आभा पाहून इथस्तथा विहार करणारी फुलपाखरं आपल्या मुखमंडलाकडे मोहित होतात. सोनेरी रंगाची उत्फुल्ल सूर्यफुलं समजून आपल्या चेहऱ्याभोवती रुंची घालतात. कधी थेट मस्तकावर तर कधी आपल्या नासिकेवर विसावतात. कधी खांद्यावर येऊन बसतात. त्यांचं आपल्या भोवतालचं निर्धास्त वावरणं, आपल्या देहावरती विश्राम करणं हा अलौकिक चमत्कार आहे. आपण ध्यानस्थ बसलेले असता तेव्हा ते दृश्य या चर्मचक्षूंनी पाहून असं वाटतं, हे आम्हालाही साध्य व्हावं. गुरुदेव, ध्यानस्थ होऊन मस्तकी अंगाखांद्यावर फुलपाखरांना खेळण्याची कला आम्हाला शिकवा. शिकवाल ना प्रभो? आमची तेवढी इच्छा पूर्ण करा ना. तेवढी कृपा करा ना आमच्यावर. योगीराज ध्यानस्थ आपल्या शिष्यवराचं कथन मनापूर्वक ऐकत होते. त्यांनी शिष्यगणाकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, पाहत राहा, सूक्ष्म निरीक्षण करा. खरं म्हणजे फुलपाखरं माझ्या देहावर विसावतात हे मजला ठाऊक नव्हतं. असं म्हणून ध्यानस्थ सुखावून हसले आणि म्हणाले, अवलोकन करा, येतीलच हो फुलपाखरं. असं म्हणून योगीराज ध्यानस्थ झाले. मंडलाकार करून शिष्यवृंद एकाग्रतेने पाहत होता. साऱ्यांनी श्वास रोखून धरले होते. अरण्यातल्या सरत्या संध्याकाळची वेळ होती. मंद झुळका वाहत होत्या. त्यावर फुलं डोलत होती. आकाशीचा सूर्य आपले किरण आवर्ते घेत होता. घटका गेली, पळे गेली, पण फुलपाखरं येईनात. भुंगे फिरकेनात. ते आपापल्या प्रिय पुष्पांवरती गुंजारव करीत राहिले. शिष्यवृंद वाट पाहत होता. सूक्ष्म निरीक्षण करीत होता. पण आज फुलपाखरांनी ध्यानस्थ योगीराजांच्या मुखकमलाभोवती बागडण्याचं नाकारलं. योगीराज ध्यानस्थांची ही कथा भल्या भल्यांना अंतर्मुख करते. योगीराजांची ती मुद्रा आपल्या डोळ्यासमोर साकारते. एरवी निश्चल राहणारे ध्यानस्थ आज विचलित झाले. त्यांच्या नासिकेच्या पाळ्या थरथरत राहिल्या. नेत्रकमळांच्या पापण्या फडफडत राहिल्या. क्षणोक्षणी ते विचार करीत होते, कधी येणार फुलपाखरं? कधी माझा शिष्यगण ही अजोड कला शिकणार? माझ्या खेरीस त्यांना हे शिकवणारा अन्य गुरु मिळणार नाही. हे केवळ मला साध्य होऊ शकते. ध्यान मार्गाची ही कथा मुळात झेन गुरूंची आहे. तिचं स्वैर भारतीय रूपात इथं सादर केलं आहे, इतकंच. ध्यान म्हणजे एकाग्रता. एकाग्रता म्हणजे स्वत्वाचा विलय. स्वत्व विरघळणं. स्वची जाणीव विसर्जित होऊन आपली सूक्ष्म ऊर्जा वैश्विक ऊर्जेमध्ये विलीन होणं. आपण आणि जग यांच्यामधलं द्वैत हरपणं. ज्या विशाल परतत्वाचा अंश घेऊन आपण मानव देह धारण करतो,
तो अंश अरूप होऊन परतत्वाशी अविभाज्य होतो. आपण, निसर्ग, पान, फूल, सूक्ष्म कीटक, पंचतत्व यांचं अद्वैत साध्य होतं. इतकी एकतानता, इतकं एकरूपत्व म्हणजे खरी समाधी, म्हणजे सत्याचा पूर्ण अनुभव. ज्या क्षणी गुरुला अहंकाराचा स्पर्श झाला, ज्या क्षणी त्याच्या दैहिक जाणीवा जिवंत झाल्या, त्या क्षणी मित्र हो, योगीराज ध्यानस्थाचं चित्त दोलायमान झालं, त्याचं मन भंग पावलं. योगीराज ध्यानस्थांनी मग आपले डोळे उघडले. एरवी मंद स्मितानं उजळणारा त्यांचा चेहरा किंचित विषण्ण दिसत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते. गळ्यातला हुंदका अनाहूतपणे बाहेर आला. योगीराज काही क्षणांनी पुन्हा स्थिर झाले. अहंकाराची संवेदना लयाला गेली. आपल्या चुकांची त्यांना प्रचिती आली. त्यांनी डोळे किलकिले करून जणू काही आपल्या शिष्यांचीच क्षमा याचना केली. त्या नेत्रकमलांच्या विशाल पापण्या अलगद मिटल्या, नासिका स्थिर झाली. काही काळानं फुलपाखरं विस्मयचकित होऊन शोधू लागली. आकाशाचा भास्कर तर अस्त झाला. मग इथं फुललेलं हे विलक्षण तेजस्वी सूर्यफूल कुठलं आहे? धन्यवाद.